श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीचं भविष्य. हे भविष्य आहे तुमच्यासाठी जे कुंभ राशीत जन्मले आहेत. स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने आज आपण फक्त राशींचं भविष्यच नाही तर जीवनातील दिशा, संधी आणि आव्हानं सगळं सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या ज्ञानगुरू चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्हाला असेच रोज राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं पाहणार आहोत ग्रह ताऱ्यांबद्दल. आजचा दिवस ग्रहस्थितीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. विशेषतः कुंभ राशीच्या जातकांसाठी आकाशातील ग्रहांचे बदल हे आपल्या दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम करत असतात. तुमच्या राशीतील ग्रहस्थिती ही आज एक वेगळा संकेत देणारी आहे. शनिदेव तुमच्या राशीत असल्यामुळे जीवनातील शिस्त, कठोर मेहनत आणि योग्य दिशा यांचं महत्त्व अधिक जाणवेल. शनी तुमचं मार्गदर्शन करत आहे, पण तो तुमच्यापासून संयम आणि सजगता याची अपेक्षा करतो. आणि शनिग्रह कुंभ राशीचा स्वामी असल्यामुळे तो इथे स्वतःच्या घरात आहे, त्यामुळे तो अधिक बलवान झाला आहे. हे अशा प्रकारचं योग आहे की जेव्हा तुम्ही स्वतःच्या कर्मावर लक्ष केंद्रित करता तेव्हा यशाची वाट उघडी होते. शनीच्या उपस्थितीमुळे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. कोणतीही गोष्ट लवकर किंवा सहज मिळणार नाही, पण योग्य पद्धतीने केलेले प्रत्येक प्रयत्न तुमच्यासाठी फळदायी ठरणार आहेत. आजच्या दिवशी तुमचं संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. शनी तुम्हाला परीक्षा घेईल, पण त्याचबरोबर योग्य वेळी योग्य फळ देखील देईल. दुसरीकडे गुरु म्हणजे बृहस्पती मीन राशीत आहे, जी राशी तुमच्या कुंडलीतील धन आणि आत्मविश्वासाचं याचं प्रतिनिधित्व करते. गुरुचा या स्थितीमुळे आर्थिक बाबतीत स्थिरता येऊ शकते, पण त्याचवेळी चुकीच्या सल्ल्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. गुरु एक ज्ञानाचा ग्रह असून तुमच्यातील आंतरिक विचारसरणीला बळ देतो. त्यामुळे आजच्या दिवशी स्वतःशी प्रामाणिक राहा. तुमचं मन काय सांगतंय, तुमचं अंतःकरण काय वाटतंय याकडे लक्ष द्या. अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याच अंतर्मनात सापडतील. सूर्य आणि बुध या दोघांचं मेष राशीत असणं देखील कुंभ राशीसाठी एक विशेष संकेत देतं. मेष ही राशी म्हणजे कर्मक्षेत्र, उत्साह, लढवया, वृत्ती आणि पुढाकार घेण्याची ताकद. सूर्यबुधाची युती ही बुद्धिदिती योग त्यामुळे निर्माण करते, जो बौद्धिक क्षमतेला वाढवतो, संवाद कौशल्याला धार देतो आणि विचारांची स्पष्टता निर्माण करतो. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाच्या उंबरठ्यावर उभे असाल तर आजचा दिवस त्यासाठी योग्य आहे. फक्त तो निर्णय घेताना शांतपणे विचार करा, घाई नको. चंद्र आज वृषभ राशीत आहे. चंद्र हा मनाचा प्रतिनिधी आहे आणि वृषभ राशी स्थिरता आणि स्थैर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे आज तुमचं मन जरा जास्त विचार करत राहील. एखाद्या जुन्या गोष्टीचा आठव येईल, एखाद्या अनुत्तरित प्रश्नांचं उत्तर शोधावंसं वाटेल. पण ही स्थिती वेळ आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ग्रह तुमचं मन शांत ठेवण्याचा संकेत देत आहेत. नकारात्मक विचारापासून स्वतःला दूर ठेवा. विशेषतः आज दिवसाभरातून काही वेळ स्वतःसाठी काढा. ध्यान धारणा करा, मनाला स्थिर करा. राहू सध्या तुळा राशीत भ्रमण करत आहे. ही स्थिती एक विचित्र प्रकारची मानसिक गोंधळ निर्माण करू शकते. राहू हा भ्रमाचा ग्रह आहे. तो अनेकदा फसव्या गोष्टींपासून आकर्षित करतो. म्हणूनच आजच्या दिवशी कुणाचेही खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका. एखाद्या आकर्षण खोटेही असू शकतं, मग ते व्यक्तीबद्दल असो, संधीबद्दल असो किंवा भावनांबद्दल. राहू तुमचं लक्ष विचलित करू शकतो, म्हणून स्वतःचं केंद्रस्थानी लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. केतू मेष राशीच्या विरुद्ध तुल राशीत राहू असल्यामुळे द्विधा मनस्थिती होऊ शकते. काही वेळा मन एक सांगेल किंवा कृती दुसरी. त्यामुळे या मानसिक गोंधळात काही चुकीचे निर्णय होण्याची शक्यता असते. म्हणून आज कोणताही निर्णय घेण्यासाठी त्यामुळे दोन विचार करा.
शनीचा प्रभाव असल्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणे हे तुमच्यासाठी सोयीचे ठरेल. आजचे ग्रह असे सांगतात की नवं काहीतरी शिकण्याची आज उत्तम संधी आहे. सूर्य बुध योगामुळे तुमचं बुद्धी चातुर्य तेजस्वी होईल आणि इंटरनेटवर एखादा कोर्स सुरू करा, एखादी प्रेरणादायक गोष्ट वाचा किंवा ज्ञानदायी चर्चेत सहभागी व्हा. ग्रहांच्या योगामुळे आज शिकलेली गोष्ट दीर्घकाळ स्मरणात राहील आणि उपयोगही ठरेल. गुरुच्या कृपेने शिक्षण, अध्यात्म किंवा उच्च विचारांचे आकर्षणही वाढेल. व्यवसायाच्या दृष्टीने शनी, गुरु आणि सूर्य यांचे प्रभाव असे सांगतात की आज नवा प्रोजेक्ट सुरू करण्याची वेळ नाही, पण जुन्या कामाचं पुनरावलोकन आणि सुधारणा करण्यासाठी उत्तम वेळ आहे. तुमचं भूतकाळातील अनुभव तुमचं मार्गदर्शन करेल. शनी हे नेहमी शिकवतो, ज्याने चुका केल्या नाहीत त्याने काही केलं नाही. त्यामुळे चुका झाल्या असतील तर स्वतःला दोष देण्याऐवजी या चुकातून शिक्षण महत्त्वाचं आहे. ग्रहस्थितीचा परिणाम तुमच्या नातेसंबंधावरही होतो. शनी आणि चंद्राची स्थिती एकत्रितपणे तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडं अस्थिर करू शकते. काही वेळा जुने विषय पुन्हा समोर येऊ शकतात, पण लक्षात ठेवा, ग्रह हे तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर शिकवण्यासाठी आले आहेत. त्यामुळे जुन्या गोष्टी शांतपणे समजून हाताळा. सारांश सांगायचं झालं तर आजच्या दिवशी कुंभ राशीच्या जातकांसाठी ग्रहांचे संकेत असे आहेत. शनी संयम आणि प्रामाणिक कर्माचं फळ देईल. गुरु ज्ञान आणि आर्थिक संधी निर्माण करेल. सूर्य बुध विचारसरणीला धारण आणि निर्णय क्षमतेला वाढ देईल. चंद्र मनोबल वाढेल, पण भावनिक स्थिरता येऊ शकते. राहू भ्रम निर्माण करू शकतो, सावध राहा. केतू अंतरात्म्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. आजचा दिवस हा आत्मपरीक्षणाचा, संयमाचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. जेव्हा ग्रह अनुकूल होतात तेव्हा आपल्या कृतींनी स्वागत करायचं लागतं. म्हणून आज तुम्ही जे विचार कराल, जे बोलाल आणि जे कृतीत उतरवाल याचा दूरगामी परिणाम होणार आहे. दुसरा पाहणार आहोत आता आरोग्याबद्दल. आजचं आरोग्य, त्यामुळे दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांनी विशेष जागृत राहणं आवश्यक आहे. कारण ग्रहस्थिती अशी काही संकेत देत आहे की मानसिक थकवा, शरीराची मरगळ किंवा जुने त्रास पुन्हा डोकेवर काढू शकतात. शनी ग्रह सध्या तुमच्या राशीत आहे, कारण तोच तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत धैर्य, शिस्त आणि सातत्य याचा इशारा देतो. शनीचा प्रभाव असताना शरीरावर विशेषतः सांधेदुखी, मणक्याचा त्रास, थकवा आणि त्वचेचे विकार हे दिसून येण्याची शक्यता असते. त्यामुळे ज्या लोकांना आधीपासूनच अशा समस्या आहेत त्यांनी आज अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. सकाळपासून शरीरात एक प्रकारची जडत्वाची भावना जाणून घेऊ शकते. विशेषतः झोप पूर्ण झाली असूनही तुम्हाला उठल्यावर ताजेपणा वाटणार नाही, असं होण्याची शक्यता आहे. या दिवशी शरीराची प्रतिकारशक्ती थोडीशी कमी राहू शकते. त्यामुळे सर्दी, खोकला, थोडा ताप, अंगदुखी यांसारख्या छोट्या तक्रारींना दुर्लक्ष करू नका. विशेषतः ज्यांना दम्याचा त्रास आहे, ज्यांना ॲलर्जी असते किंवा त्वचेसंबंधित विकार आहेत त्यांनी तर खूपच जबरदस्ती आणि खबरदारी घ्यावी. हवामानात घडणारे लहानसे बदल तुमच्यावर परिणाम करू शकतात. ग्रहांचा संकेत असा आहे की आज तुमचं शरीर तुमच्याशी बोलत आहे, पण प्रश्न असा आहे की तुम्ही ते ऐकत आहात का? जे लोक सातत्याने व्यायाम करत होते पण अलीकडे काही दिवसात थोडे सुस्तावले आहेत, त्यांनी पुन्हा एकदा नियमितकडे वळायला हवं. आज तुम्ही स्वतःला थोडं धडाधसा खाण्याकडे वळताना बघाल, पण हीच वेळ आहे थांबण्याची. जिभेच्या चोचल्यांवर नियंत्रण ठेवा, कारण जास्त तेलकट, मसालेदार किंवा पचायला कठीण अन्न खाल्ल्यास पचनशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. चंद्राची वृषभ राशीतली स्थिती आज मानसिक आरोग्यावर परिणाम करू शकते. मानसिक थकवा, चिंता, अस्वस्थता किंवा भावनिक असंतुलन हे तुमचं मन ढवळून टाकू शकतं. अनेक कुंभ राशीचे जातक हे नेहमी विचार करणारे, आत्मचिंतन करणारे असतात, पण आज त्या विचारांना थोडी गोंधळलेली दिशा मिळू शकते. एकाच गोष्टीवर सतत विचार करणं, त्यामुळे एखादं जुने दुःख मनातून ठेवत बसणं किंवा अनावश्यक चिंता करणं हे आरोग्यदृष्ट्या अत्यंत हानिकारक आहे. या मानसिक असंतुलनामुळे डोकेदुखी, रक्तदाब वाढणं, झोप न येणं किंवा थकवा जाणवणं अशा समस्या वाढू शकतात, ज्यामुळे आजच्या दिवशी मन शांत ठेवून खूप आवश्यक आहे. ध्यानधारणा, प्राणायाम किंवा फक्त 10 मिनिटं गाढ शांत बसून डोळे बंद करणं या साध्या उपायांनाही
खूप फरक पडतो. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल, टीव्ही यापासून दूर राहून शांत संगीत ऐकणं किंवा स्वच्छ पांढरा प्रकाश असलेलं एखादं पुस्तक वाचणं, अशा गोष्टींचा फायदा होतो. सूर्य आणि बुध यांचा प्रभाव तुमच्या 3ऱ्या स्थानावर आहे, त्यामुळे श्वसन संस्थेशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. धुळीतून किंवा प्रदूषणातून प्रवास करताना तोंडाला मास्क घालणं, जास्त थंड पाणी टाळणं आणि घशाच्या तक्रारीसाठी दुर्लक्ष करणं ही काळजी घ्या. एखाद्या लहानशा घशाच्या खवखवीलाही आज दुर्लक्ष केलं तर ती उद्या मोठ्या आजाराचं खूप घेऊ शकते. त्यामुळे गुरु ग्रह मीन राशीत असल्यामुळे अन्नावर परिणाम होतो. काही कुंभ राशीचे जातक आज खूप खाण्यासाठी वळतील आणि तर काहींना भूकच लागणार नाही. पण दोन्ही प्रकारचं चूक आहे. अन्न हे वेळेवर आणि योग्य प्रमाणात घेणं अत्यावश्यक आहे. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण यामध्ये आज विशेष लक्ष द्या. नाश्ता चुकवू नका, कारण शरीराच्या ऊर्जेसाठी ही पहिलीची भूक अत्यंत महत्त्वाची भरते. त्यामुळे भरपूर पाणी पिणं, फळ खाणं आणि घराचं ताजं अन्न खाणं ही तातडीची गरज आहे. त्यामुळे काही कुंभ राशीचे जातक हे मानसिक अशांततेमुळे गोड खाण्याकडे वळतात, परंतु हेही आरोग्यासाठी घातक आहे. साखरेचं प्रमाण वाढलं की तेथे थकवा, स्तुती आणि एकूणच मानसिक गोंधळ वाढू शकतो. त्यामुळे गोड पदार्थांची संख्या कमी करा आणि त्याऐवजी फळ, ड्रायफ्रूट किंवा नैसर्गिक गोड पदार्थांचा उपयोग करा. या दिवशी ग्रह हे स्पष्ट सांगतात, आज तुमचं शरीर आणि मन दोघंही विश्रांती मागत आहेत. त्यामुळे सतत धावपळीच्या जीवनात काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवा. आज जर शक्य असेल तर एखादा दिवस घरी शांततेचा घालवा, निसर्गात काही वेळ घालवा. झाडावर बसणं, मोकळ्या हवेत चालणं किंवा फक्त आकाशाकडे पाहणं यामुळे मानसिक आरोग्यावर खूप चांगला परिणाम होतो. स्त्रियांसाठी विशेषतः पायाशी संबंधित समस्या, हार्मोनल संतुलन, थकवा किंवा चिडचिड यांसारख्या गोष्टी जाणवू शकतात. त्यांना आजचा दिवस आपल्या शरीराच्या गरजा ऐकण्यासाठी वापरता येईल. जर एखादा त्रास सातत्याने जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. छोट्या गोष्टी वेळेत हाताळल्या तर त्या मोठ्या आजारात रूपांतरित होत नाही. जर तुम्ही आधीपासूनच कोणत्या तरी आरोग्यावर काम करत असाल तर ती एक वजन कमी करणं, रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, योगाभ्यास इत्यादी, जर आज त्यात सातत्य ठेवा. शनी तुम्हाला सतत आठवत ठेवतो की दिवस बदलतील, पण सवयीचं महत्त्व कमी होणार नाही. सारांश सांगायचं तर आजच्या दिवशी कुंभ राशीच्या जातकांनी शारीरिक थकवा, सांधेदुखी किंवा त्वचेसंबंधित त्रासाकडे लक्ष द्यावं. मानसिक आरोग्याचं भान ठेवून चिंता आणि अस्वस्थता दूर ठेवावी. पचनशक्ती सुधारण्यासाठी हलकं आणि वेळेवर अन्न घ्यावं. झोपेची वेळापत्रक पाळणं आणि आवश्यक आहे. त्यामुळे व्यायाम, योग्य आणि ध्यानधारणा नियमित करणं फायदेशीर ठरेल. स्वतःचं शरीर काय सांगते ते ऐकणं सर्वात मोठी गुरुकिल्ली ठरेल. आता आपण पुढे पाहणार आहोत करिअरबद्दल. आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांसाठी एक महत्त्वाचा वळण बिंदू ठरू शकते. जे लोक अनेक दिवसांपासून एक जागी अडकून गेले आहेत त्यांच्या मार्गात आज काही नवीन दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. कारण शुक्र आणि गुरु यांचे अनुकूल स्थान हे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन ऊर्जा, नवीन दिशा आणि योग्य संधी देण्याचा संकेत देत आहेत. आज जर तुम्ही कुठल्याही इंटरव्ह्यूला, प्रेझेंटेशनला किंवा एखाद्या नवीन व्यावसायिक चर्चेला सामोरे जात असाल तर आत्मविश्वास दाखवा. ग्रहसंचार स्पष्ट सांगतो की तुमचं बोलणं, तुमची उपस्थिती आणि तुमचं विचार करण्याचे तंत्र आज तुमच्यावर, दुसऱ्यांच्यावर प्रभाव पाडू शकतं. विशेषतः ज्या लोकांचे काम पब्लिक रिलेशन्स, मार्केटिंग, शिक्षण, लेखन किंवा क्रिएटिव्ह फील्डमध्ये आहे त्यांना आजच्या दिवशी प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सूर्य तुमच्या 3ऱ्या भावात असलेल्याने संवाद कौशल्य अधिक प्रभावशाली होणार आहे. त्यामुळे आज तुम्ही एखादी महत्त्वाची बैठक घेत असाल, एखादे ईमेल पाठवत असाल किंवा वरिष्ठांची बोलणी करत असाल तर शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा. कारण एक चांगलं बोलणं आज तुमच्या करिअरमध्ये एखादी अनपेक्षित संधी घेऊन येऊ शकतं. ज्यांना नोकरी बदलायची आहे किंवा नवीन संधी शोध घ्यायची आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस सुरुवातीचा टप्पा ठरू शकतो. ही संधी लगेच मिळेल असं नाही, पण आज तुम्ही पेरलेले बी काही आठवड्यात एक सुंदर फळ देईल. म्हणून आजचा दिवस म्हणजे करिअरच्या नव्या दिशेचा पाया घालणारा दिवस आहे. काही कुंभ राशीच्या जातकांना मात्र आज आपल्या सध्याच्या नोकरीत किंवा व्यवसायात अस्वस्थता जाणवू शकते. वाटेल की मेहनत करत
असूनही योग्य मान्यता मिळत नाही किंवा इतर कमी प्रयत्न करणारे लोकच पुढे जात आहेत. हे जेव्हा घडतं तेव्हा स्वाभाविकपणे मनात चिडचिड, गोंधळ किंवा वैफल्य येऊ शकतं. पण येथेचे ग्रह तुम्हाला एक धडा देत आहेत. तुमचं काम संपूर्ण निष्ठेने करा. वेळ येईल तेव्हा फळ मिळणारच आहे. काही वेळा परिस्थिती अशी असते की तुम्ही खूप मेहनत करता, पण व्यवस्थेतला काही गोष्टी आपल्याला तुम्हाला योग्य न्याय मिळू देत नाही. पण आजच्या दिवशी शनी ग्रह तुमच्या राशीत असून तो तुम्हाला स्थैर्य, धैर्य आणि संयम शिकवतो आहे. त्यामुळे तुम्ही जर आजही प्रामाणिकपणे काम करत राहिलात तर या वेळेचा उपयोग पुढील मोठ्या उडीसाठी घेऊन व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. नवी डील्स, नवीन क्लायंट यासाठी प्रयत्न चालू ठेवा, पण कोणत्याही निर्णयात घाई करू नका. आर्थिक गुंतवणूक करताना आज थोडं थांबावं, संपूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्यावा. आजचा दिवस अधिक विचारपूर्वक योजना बनवण्याचा आहे. म्हणून तुम्ही जर कोणता नवीन उपक्रम सुरू करायचा विचार करत असाल तर आज त्याची आणखी आखणी करा. तुमचा सुरुवात 2-3 दिवसातही केल्यास अधिक फायदेशीर ठरेल. टेक्निकल क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज काही समस्या जाणवू शकतात. जर स्किन सिस्टीम वाहून ज्यामुळे डेटा प्रॉब्लेम किंवा टीममधील समन्वयाचा अभाव, पण शांत राहून योग्य प्लॅनिंगचा अडचणी पार करता येईल. वरिष्ठांना वेळेत माहिती देणं, सहकाऱ्यांशी समजूतदारपणे बोलणं आणि काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवणं, काम करणं या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या ठरू शकतील. आजचा दिवस कामावर तुमच्या मूडचा थोडा परिणाम होऊ शकतो. जर मन थोडं अस्थिर असेल तर तुमच्या घरच्यांना एखाद्याच्या गोडीचा ताण डोक्यावर असेल तर ती अस्वस्थता कामात दिसून येऊ शकते. त्यामुळे ऑफिसमध्ये जाताना मन शांत ठेवणं आणि कोणत्याही व्यक्तिगत गोष्टीला कामावर परिणाम करू न देणं हे खूप गरजेचं आहे. शिक्षण घेणाऱ्या कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस पुढच्या पायरीकडे वाटचाल करण्याचा आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर आजचा दिवस खूप उपयोगी ठरेल. एकाग्रता थोडी कमी असली तरी तुम्ही वेळेस योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचं प्रमाण वाढवू शकता. शिकताना तुम्ही स्वतःला ताणवून घेण्याची छोट्या ब्रेक्स घ्या, यामुळे थकवा जाणवणार नाही. आज तुम्हाला अचानक एखादा जुना सहकारी मित्र किंवा कधीचे जुने सहकर्मी संपर्क करू शकतात. या संपर्कातून काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. म्हणून सोशल मीडियावर, ईमेलवर किंवा मेसेजमध्ये येणाऱ्या गोष्टींना दुर्लक्ष करू नका. थोडा वेळ काढा, उत्तर द्या, तुम्हाला कदाचित नवीन दिशा मिळेल. आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने कुंभ राशीसाठी एक तयारीची दिवस आहे. तुम्ही आज जे पेरेल त्याची फळं तुम्हाला भविष्यात मोठ्या स्वरूपात मिळतील. संवादात सकारात्मक राहा, कामात सातत्य ठेवा किंवा कोणत्याही चिडचिडीत स्थितीला शांततेने हाताळा. आज मेहनत उद्याचं यश घडवेल. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर आणि आपल्या कर्मांवर. आता आपण चौथं पाहणार आहोत धनलाभाबद्दल. आजचा दिवस आर्थिक दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण विचार आणि योजना करण्याचा दिवस आहे. काल परवापर्यंत थोडे आर्थिक ताणतणाव होते, काही अनपेक्षित खर्च झाले होते आणि मनात सतत पैशाच्या बाबतीत असुरक्षिततेची भावना होती. पण आजचं ग्रह संक्रमण सूचित करतं की आज ती परिस्थिती थोडी स्थिर होऊ लागणार आहे. विशेषतः मंगळ आणि बुध यांचा परिणाम तुमच्या आर्थिक घरावर आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेतल्यास आर्थिक स्थैर्य मिळवता येईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर आजच्या दिवशी बोनस, इन्व्हेस्टिंग तुम्हाला साठलेली रक्कम हाती पडण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या थकीत रकमेचा परतावा होऊ शकतो, ज्यामुळे मानसिक दिलासा मिळेल. काही जणांसाठी हे पैसे अचानक मिळाल्यामुळे ते फिजूल खर्च किंवा चुकीच्या खरेदीमुळे वळण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा, आज मिळालेली रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी वापरावी लागणार आहे. उदाहरणार्थ घरातील काही आवश्यक वस्तूंमध्ये गुंतवणूक करणे, एखादा विमा हप्ता भरून टाकणे, मुलांच्या शिक्षणासाठी काही साठवणे, अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये हे धन वापरले गेलं तर ते तुम्हाला खऱ्या अर्थाने शांतता देईल. अन्यथा तुम्ही काही क्षणातच समाधान मिळवून पुढे परत चिंता करत बसाल. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस नफा आणि खर्च या दोन्ही चाचणीपणीचा आहे. त्यामुळे आजचा तुम्हाला मिळणारा पैसा तसा स्थिर वाटेल, पण खर्चसुद्धा तितक्याच वेगाने वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः किरकोळ व्यवसाय, छोट्या दुकानदार किंवा ऑनलाईन बिझनेस करणाऱ्यांना काही खर्च अनपेक्षित वाटू शकतात, जसे की तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठीच खर्च, माल पुरवठ्याच्या किमतीत वाढ अथवा कर्मचारी पगारातील तफावत
त्यामुळे तुमच्याकडे असलेले पैसे योग्य ठिकाणी नियोजनपूर्वक वापरणे फार आवश्यक आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही शेअर बाजार, ट्रेडिंग किंवा क्रिप्टोकरन्सी यासारख्या गुंतवणुकीत रस घेत असाल तर आजचा दिवस सावध राहा. ग्रहस्थिती सांगते की थोडासा मोह, थोडीशी घाई आणि बाहेरून आलेल्या सल्लागारावर भरोसा ठेवणं या गोष्टी आज तुम्हाला आर्थिक नुकसानात ढकलू शकतात. त्यामुळे एखादा निर्णय घ्यायचा असेल तर 2 वेळा विचार करा. शक्य असल्यास आज कोणत्याही मोठी गुंतवणूक पुढे ढकलणं हे शहाणपणाचे ठरेल. घरगुती खर्चांबाबत बोलायचं झालं तर आज काही खर्च अनिवार्य असणार आहेत. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी औषधे, शिक्षणाची फी किंवा घरातील किरकोळ दुरुस्ती यावर थोडे अधिक पैसे लागतील, पण हे खर्च टाळण्यासारखे नाहीत. त्यामुळे मनात खंत न बाळगता यावर एक गरजेची गोष्ट म्हणून पहा. अनेक वेळा आपण गरज असल्याशिवाय खर्च करत राहतो, पण आज जे खर्च होणार आहेत ते खरोखरच आवश्यक आहेत आणि त्यातून नकारात्मक विचार न करताना समाधान घ्या की तुम्ही जे व्यवस्थित पार पाडू शकता. काही कुंभ राशीचे जातक आज कर्ज संबंधित विचार करत असतील. उदाहरणार्थ वाहन घेण्यासाठी कर्ज, घरासाठी कर्ज किंवा व्यवसायासाठी आर्थिक मदतीचा विचार. या संदर्भात आज निर्णय घेणे शक्य आहे, पण अंतिम कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी नीट वाचून घ्या. नियमित अटी आणि परतफेडीच्या मुदती स्पष्टपणे समजून घेतल्या नाहीत तर पुढे अडचणी येऊ शकतात. सरकारी कर्ज योजनेमध्ये अर्ज करत असाल तर योग्य कागदपत्र तयार ठेवावीत. गृहिणी किंवा घर सांभाळणाऱ्या महिला आज पैशाच्या व्यवहारामध्ये थोडं अधिक लक्ष देतील. तुमच्याकडे घर खर्चासाठी दिले गेलेले पैसे व्यवस्थित रचना करून वापरल्यास महिन्याच्या शेवटी काही रक्कम चावता येतील. त्यामुळे शक्यता असतात एखादी बचत योजना सुरू करण्याचा विचार करा. अगदी थोड्या रकमेपासून सुरुवातीत करा, त्यामुळे तुम्हाला परिणाम भविष्यात चांगला होऊ शकतो. विद्यार्थी विशेषतः जे वयात आले आहेत किंवा स्वतःचे निर्णय घेण्याच्या टप्प्यावर आहेत त्यांनी पैशाच्या बाबतीत थोडे संयम दाखवावं. ऑनलाईन खरेदी, ॲप सबस्क्रिप्शन, गेम्स, इन्फ्लुएन्सर प्रमोशन यामध्ये अनावश्यक खर्च होत आहे की हे पासून पहा. एक वेळेला खिशातले पैसे संपले तर दुसऱ्याकडे मागणं लागतं. त्यामुळे आतापासूनच योग्य नियोजन करायला शिका. कोणालाही उधार देताना विशेषतः ओळखीच्या लोकांना जरा विचार करून करा. आज दिलेली रक्कम परत येईल की नाही याची खात्री नसते. भावनिक संबंधामुळे आपण नाही म्हणू शकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं स्वतःचं आर्थिक स्थैर्य हे कोणत्याही नात्याच्या अधिक येतं. त्यामुळे मदत करायचीच असेल तर अत्यंत लहान रक्कम देऊन देखील ती मदत ठरू शकते, पण त्यासाठी स्वतःला अडचणीत टाकणं गरजेचं नाही. आज अचानक काही जणांना एखादा चमत्कारिक उत्पन्नाचा स्रोत उघडतोय असं वाटेल. उदाहरणार्थ जुना माल विकून काही पैसे मिळाले, एखाद्या स्पर्धेत छोटे बक्षीस मिळाले किंवा घरात जुनी वस्तू विकून पैसे आले तर ती संधीही तुमचं मन प्रसन्न करून घेतील. त्यामुळे ती वेळी हे पैसे खर्च करण्याची घाई न करता काही रक्कम बाजूला ठेवावी. सारांश, आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्य आणि शहाणपणाने निर्णय घेण्याचा दिवस आहे. काही अनपेक्षित धनप्राप्ती होईल, पण ती कशी वापरायची यावर पुढील काळात तुमची परिस्थिती ठरणार आहे. आज गरजेपेक्षा हव्यास टाळा आणि कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करा. तुमची शहाणीच तुमचं खरं धन आहे, ते जपा. आता आपण पाहणार आहोत 5वं, प्रेम संबंधाबद्दल. आजचा दिवस प्रेम, नाती आणि भावनिक संबंधाच्या दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण वळण घेऊन येत आहे. तुम्ही प्रेमात असाल, विवाहित असाल किंवा अजून कोणत्याही प्रेमात नसाल, प्रत्येकासाठी काहीतरी खास संदेश आहे. आज ग्रहाच्या स्थितीमध्ये शुक्र आणि चंद्र यांचा परिणाम तुमच्या सप्तम भावावर म्हणजे नातेसंबंधावर होतो आहे. याचा अर्थ असा की आजच्या दिवशी भावनाचा प्रभाव अधिक असेल आणि प्रेमबद्दल तुमच्या विचारांमध्ये गडबड, गोंधळ, अनिश्चितता जाणवू शकते. प्रेमात असलेल्यांसाठी जर तुम्ही कोणासोबत प्रेम संबंधात असाल आणि ते संबंध काही काळांपासून चालू असतील तर आज तुम्हाला त्या संबंधाबद्दल अधिक गंभीरतेने विचार करण्याची गरज आहे. कदाचित मागील काही दिवसांमध्ये तुमच्या नात्यात गैरसमज, अविश्वास किंवा संवादाचा अभाव निर्माण झाला असेल, पण आजचा दिवस त्या सर्व गोष्टी पुन्हा जागरूकपणे तपासण्याचा आहे. तुमचा जोडीदार काही बोलत नसेल तरी त्याच्या वागण्यातून काहीतरी सांगू पाहतोय हे लक्षात घेणं फार महत्त्वाचे ठरेल. आज बोलण्यात सुस्पष्टता ठेवा. तुम्ही तुमच्या मनातल्या भावना स्पष्ट आणि प्रेमाने मांडल्यात तर तुम्हाला प्रतिसाद नक्कीच मिळेल.
तडजोड समजूत आणि माफ करण्याची तयारी ठेवली तर जुना गोडवा पुन्हा नात्यात यायला वेळ लागणार नाही. काही जणांच्या बाबतीत आजचा दिवस एक पायरी पुढे नेणारा असू शकतो. म्हणजे एखाद्या रिलेशनशिपमध्ये असलेली लोकांना तुम्हाला आज आपल्या नात्याला नाव देण्याचा म्हणजे लग्न, साखरपुडा किंवा आई वडिलांना सांगण्याचा विचार करावा. या गोष्टीबाबत विचार आज सकारात्मक जाईल. केवळ आपल्या मनातील घालेमेले दूर करा, सत्य भावनेने संवाद साधा. नुकतंच ब्रेकअप झालेल्यांसाठी कुंभ राशीतील काही जातक असे असतील की ज्यांचं नुकतंच ब्रेकअप झाले असेल किंवा एखाद्याचं नातं संपुष्टात आलं असेल. अशा वेळेत मनात एकटेपणाची भावना प्रबळ होते, पण आपण स्वतःला दोष देतो. पण आजचा दिवस या जुन्या जखमा हळूहळू भरून घेण्याची सुरुवात ठरणार असू शकते. शुक्र आणि चंद्र दोघंही तुमच्याकडे एक भावनिक बळ देत आहेत, जे तुम्हाला अंतर्मुख होण्यास, स्वतःला समजून घेण्यास आणि आपलं आत्मसन्मान परत मिळवण्यास मदत करेल. कोणी गेलं त्याच्या आठवणी आहेत, पण त्या आठवणींनी तुमचा आत्मविश्वास ढासळू नये, कारण तुमचं खरं प्रेम अजून कुठेतरी तुम्ही शोधणार आहात. जे भेटणार आहे ते आकाशातील ताऱ्यांची आधीच ठरवू शकते. नवीन प्रेमाच्या शोधात असलेल्यांसाठी कुंभ राशीचे अनेक जातक सध्या कोणत्याही नात्यात नसतील, पण त्यांच्या मनात एखाद्याबद्दल आकर्षण असेल किंवा कोणासोबत संवाद वाढत असेल. अशा लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आजची ही ग्रहस्थिती तुम्हाला थोडंसं धाडस देईल. तुम्ही ज्या व्यक्तींकडे आपल्या भावना व्यक्त करायच्या की नाही याचा निर्णय आज तुम्हाला घ्यावा लागेल. सतत वाट पाहत राहिलो तर संधी निघून जाईल. म्हणून जर तुमचं मन एखाद्याबाबत ठाम आहे, त्याचं तुमचं मन समजत असेल, तर एखादं गोड वाक्य, एक साधा मेसेज किंवा फोन यानेच एक नावं तुमचं नातं सुरू होतं. त्यामुळे आज आठवा, प्रत्येक भक्कम नात्याची सुरुवात एक साध्या संवादानेच होते. विवाहित व्यक्तीसाठी, जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी आज नात्यातील बंध अधिक मजबूत करायची गरज आहे. कधी कधी एकाच छताखाली राहून असूनही दोघं माणसं एकमेकांपासून दूर वाटतात, कारण संवाद हरवलेला असतो. आजचा दिवस पुन्हा एकदा त्या हरवलेल्या संवादाची आठवण करून देतोय. तुमच्या जोडीदाराशी थोडा वेळ मोकळेपणाने बोला, त्याचं म्हणणं ऐका. जर काही गैरसमज झाले असतील, चुकीचं बोलणं झालं असेल, तर सॉरी म्हणायला मागे पडू नका. प्रेम म्हणजे फक्त फूल, भेटवस्तू किंवा प्रवास नव्हे, तर एकमेकांची सतत प्रेमाने संवाद साधणे हेच प्रेमाचे खरं रूप आहे. आज संध्याकाळी एकत्र जेवायला बसणं, जुन्या आठवणीवर बोलणं किंवा मुलांसोबत वेळ घालवणं या गोष्टी तुमच्या वैवाहिक जीवनात एक नवीन ऊर्जा भरतील. तुम्ही दोघे एकत्र असल्याचा आनंद परत मिळवा. एकतर्फी प्रेम करणाऱ्यांसाठी कुंभ राशीचे काही लोक एखाद्या प्रेमात असतील, पण अजून तसं काय या व्यक्तीला सांगितलं नसेल किंवा सांगितलं असलं तर त्यामुळे ते प्रतिसाद नसेल. अशा लोकांसाठी आजचा संयमाचा दिवस आहे. त्या व्यक्तीचे तुमचं प्रेम ओळखले नसेल, कदाचित वेळ लागेल, पण त्या स्वतःला कमी समजून घेणं चुकीचं ठरेल. आज त्या व्यक्तीला थेट प्रेमाचा प्रस्ताव न देता एखादं साधं कौतुक, एक गोड हालचाल त्याने सुरुवात करा. लक्षात ठेवा, प्रेमात जबाबदारी नसते, समजून घेणं असतं. काही वेळेस वेळ येईपर्यंत फूल उमलत नाही, म्हणून धीर ठेवा. आध्यात्मिक प्रेमाच्या शोधात असलेल्यांसाठी कुंभ राशीचे काही लोक प्रेमसंबंधामध्ये एक वेगळी खोली शोधत असतील. त्यांना एक शारीरिक आकर्षण किंवा बाह्य संबंध नको आहेत. त्यांच्या हृदयाचा आणि अध्यात्माचा सहरही प्रवास हवा आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या या भावनांना अधिक प्रखर करेल. ध्यान, जप किंवा एकांतामध्ये राहून मनाशी संवाद करा. कोणत्याही नात्याच्या आधी स्वतःची प्रेम करा. मन योग्य, यामुळे तुमच्यापर्यंत आपोआप येईल. खरांसर प्रेमाच्या दृष्टीतून कुंभ राशीच्या लोकांसाठी एक भावनिकदृष्ट्या संवेदनशील आणि निर्णयात्मक दिवस आहे. जुन्या नात्यांना संवाद करा, नव्या नात्यांची सुरुवात करा आणि स्वतःच्या मनातील गोंधळ मिटवा. जे गेले ते गेले, आता जे येणार आहे ते स्वीकारा. प्रेमात सर्वात जास्त महत्त्वाचं असतं समजून घेणं, माफ करणं आणि पुन्हा विश्वासानं ठेवणं. आता आपण 6वं पाहणार आहोत भाग्याबद्दल. आजचा दिवस भाग्य या दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांसाठी एक महत्त्वाची संधी घेऊन आला आहे. तुम्ही जर सध्या तुमच्या जीवनात काही गोष्टींसाठी वाट पाहत असाल, जसं की नशिबाची साथ, एखादी लॉटरी मागणं, नोकरी मिळणं, योग्य वेळ येणं, तर आजचा दिवस तुम्हाला काही महत्त्वाचे संकेत देतोय. आजच्या दिवशी गुरु आणि चंद्र यांचा प्रभाव तुमच्या 9व्या भावावर आहे, जो भाग्यभाव म्हणून ओळखला जातो. म्हणजेच गुरु म्हणजेच
बृहस्पती हा देवगुरू असून तो नशिबाचा मुख्य कारक मानला जातो. चंद्राच्या भावनात्मक लहरी यावेळी बळकट होत असल्याने तुमचे मन आज दिवसभर एक प्रकारे नशिबाच्या चमत्काराच्या किंवा कोणत्याही सारखं काहीतरी घडेल अशा भावनेनं भरलेलं असेल. तुम्हाला आज वाटेल की काहीतरी मोठं होणार आहे आणि हे सहज वाटेल, कारण खरोखरच आकाशातील ग्रह तुमच्यासाठी अशी काही शक्यता निर्माण करत आहेत. यश आणि संधी याच दारा उघडणार आहे. तुमच्या अशा दिवशी विशेषतः सकाळी 11 वाजल्यानंतर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी पाऊल उचललं तर तुमच्यासाठी शुभ ठरू शकतं. यामध्ये नोकरीचा अर्ज ठरणं, त्यामुळे व्यवसायातील बोलणी करणं किंवा एखाद्या आर्थिक ठराव घेणं याशी गोष्टी भाग्याला बळावर यशस्वी ठेवू शकतात. ज्यांना वाटतं की मी खूप मेहनत घेतो पण नशीब साथ देत नाही, त्यांच्यासाठी आजचा दिवस एक नवा अनुभव घेऊन येईल. आज तुम्ही फक्त मेहनत न करता नशिबाच्या आड आलेल्या अडथळ्यांना पार कराल. तुमच्यासाठी दार उघडणं हे नशिबाच्या द्वारे होणार आहे. त्यामुळे ते दार कुठलं हे ओळखण्याची जबाबदारी तुमची आहे. काही वेळेस आपण संधी ओळखू शकत नाही आणि ती गमावतो, पण आज ग्रह आपल्यावर योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याचं बळ देणार आहेत. आधीचे अडथळे दूर होण्याची शक्यता. काही कुंभ राशीचे जातक असे असतील जे मागतील काही काळांपासून अपयश, अडथळे, कोर्ट कचेरी प्रश्न किंवा व्यवसायातील मंदी यामुळे त्रस्त आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस सकारात्मक वळण घेऊन येतोय. आज तुम्ही जर एखाद्या कामासाठी पुन्हा प्रयत्न केला तर तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. कोर्टाच्या केस संदर्भात एखादी अनपेक्षित बातमी मिळू शकते जी तुमच्या बाजूने जाईल किंवा एखाद्या रुंदावलेलं आर्थिक प्रकरण अचानक मिटू शकतं. लॉटरी, स्पर्धा परीक्षा आणि चान्सेस. आज नशिबाचा प्रभाव इतका मजबूत आहे की काही कुंभ राशीच्या लोकांना एखादी लॉटरी, बक्षीस किंवा चान्स बेस्ड यामुळे यश मिळू शकतं. जसं की अचानक जॉब इंटरव्ह्यूला बोलवणं येणं, एखाद्या स्पर्धा परीक्षेचा निकाल चांगला लागणं किंवा सामाजिक ओळख वाढवणारी संधी समोर येणं. अर्थात याच्यासाठी तुम्हाला यशस्वी मानसिक तयारी करणं, आंतरिक विश्वास आणि दृढ ही महत्त्वाची आहे. केवळ भाग्यावर अवलंबून न राहता भाग्याला संधी देण्यासाठी स्वतः पुढाकार घ्या. जर तुम्ही कोणत्या तरी गोष्टीची वाट पाहत असाल, जसं की विजा, शिष्यवृत्ती, नोकरीचा कॉल किंवा प्रस्ताव, तर आजची बातमी येण्याची शक्यता प्रबळ आहे. तुम्हाला एखाद्या मित्रामार्फत, ईमेलमधून किंवा अगदी अचानक फोनवरून एखादी चांगली माहिती मिळू शकते. धार्मिकता आणि आध्यात्मिकता संधी. कुंभ राशीसाठी काही जातक जे आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस एक विशिष्ट अनुभव घेऊन येऊ शकतो. तुम्हाला एखाद्या मंदिरात जाऊन शांती लाभेल किंवा कोणत्याही तरी आध्यात्मिक व्यक्तीच्या भेटीने तुमचं मन शांत होईल. आज एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, दान पुण्य कराल, तुमच्या नशिबावर त्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम होईल. विशेष जर तुम्ही एखाद्या गरीबाला व्यक्तीला मदत केली, एखाद्या मठात अन्नदान केलं तर तुमच्या पिढ्यापर्यंत पुण्य लाभेल. योग्य वेळ आणि दिशा. आजची भाग्याची दिशा उत्तर पूर्व आहे, म्हणजे घरातील या दिशेला एक दिवा लावणं, भगवान विष्णू, गुरुदेव किंवा कुलदेवतांचं स्मरण करणं हे तुमच्यासाठी शुभ ठरेल. भाग्याचा शुभ काळ आजच्या दुपारी 12:15 ते 2:30 या वेळेत नशिबाचा जोर वाढवलेला असेल. या वेळेत तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता किंवा एखादी शुभ गोष्ट सुरू करू शकता. काय कराल तर भाग्य साथ देईल. सकाळी उठून भगवान श्री विष्णू किंवा कुलदैवतांचं स्मरण करा. एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला मदतीचा हात द्या. जेवण, कपडे किंवा औषध, एक लिंबू आणि 5 मिरच्या घराच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा. नकारात्मक ऊर्जा दूर राहील. एखाद्या नवीन संधी येत असेल तर घाबरू नका, त्याला सामोरे जा. लक्षात ठेवा, भाग्य हे काही अचानक गाठलेलं यश नसतं, ते तुम्ही तुमच्या विचाराने, कृतीत आणि भक्तीने घडवलेलं असतं. त्यामुळे तेव्हा ग्रहांची साथ मिळेल तेव्हा ते यश दुप्पट झपाटीने तुमच्या आयुष्यात येतं. आज ग्रह तुमच्या पाठीशी आहेत, फक्त एक पाऊल पुढे टाका. सारांश. कुंभ राशीचा हा दिवस भाग्याच्या दृष्टीने अनुकूल, ऊर्जादायी आणि आशावादी आहे. जे काही शक्य आहे असं वाटत होतं ते आज शक्य होऊ शकतं. ग्रह तुमच्या बाजूने आहेत, नशिबाचं दार उघडते, फक्त तुम्ही त्या दिशेने चालायला सुरुवात करा. असा दिवस तुमचं नशीब उजळू शकतो. विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आता पुढे 7वं पाहणार आहोत भावनांबद्दल. कुंभ राशीचे जातक हे नेहमी विचारशील, कल्पनाशील आणि बऱ्याच वेळा स्वतःच्या भावना मनातच ठेवणारे असतात.
आजचा दिवस तुमच्या भावनिक जीवनासाठी एक अनोखी अनुभूती घेऊन येतो आहे. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या आतल्या भावनांशी, विचारांशी आणि मनाच्या खोल कप्प्यांशी जोडणार आहे. आकाशातील ग्रहांची स्थिती अशी आहे की ती तुमच्या मनाच्या गाभ्याला स्पर्श करून जात असते. त्यामुळे आज चंद्र, बुध आणि शनी या 3 ग्रहांचा तुमच्या भावनिक क्षेत्रावर थेट प्रभाव आहे. त्यामुळे चंद्र हा तुमचा मनाचा कारक आहे. तो भावनांना आकार देतो, विचारांना दिशा देतो आणि अंतःकरणाला स्पर्श करतो. बुध संवादाचा तर शनी संयमाचा आणि आत्मपरीक्षणाचा ग्रह आहे. या 3 ग्रहांची युती अशी एक वेगवेगळी परिस्थिती निर्माण करते आहे, जिथे तुम्हाला तुमच्या भावना स्पष्टपणे समजतील, पण त्यांना व्यक्त करताना थोडंसं कठीण जाईल. आजच्या दिवशी मन काहीसे गहिरवलेले, विचारांनी भरलेले आणि जुनी आठवण उगाच डोळ्यासमोर येणारे असते. एखादी जुनी मैत्री, नातं किंवा एखादी हळवी आठवण तुमच्या मनात घर करून बसेल. काही वेळा हे गोड असतं, पण काही वेळा त्यात हलकीशी झळझळी असते. एकटेपणाची भावना. काही कुंभ राशीचे लोक आज थोडं एकटं तुटकं वाटू शकतात. जरी आजूबाजूला माणसं असली तरी मनाने दूर वाटण्याची भावना निर्माण होऊ शकते. हे एक भावनिक गुंतागुंतीचं वर्तुळ आहे, ज्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक संवाद साधणं गरजेचं आहे. कुणाशीही न बोलता सगळं अध्यात्मेचं ठेवणं हे तुमचं स्वभावातच बळ असू शकतं, पण आज त्या गोष्टी अधिक खोलवर जाऊ नयेत म्हणून आपुलकीच्या व्यक्तीशी बोलणं आवश्यक आहे. जर तुमचं मन कुठेतरी थांबलं आहे, गतकाळाच्या एखाद्या प्रसंगात अडकून पडलं आहे, तर त्याला समजून घ्या, पण त्यात राहू नका. भावना यात येतात, जातात, आपल्याला काही शिकवून जातात, त्या नाकारू नका आणि त्यांना पूर्ण आयुष्यही देऊ नका. नात्यांमधील भावना. आजचा दिवस नात्यांमध्ये प्रामाणिक संवाद साधण्याचा आहे. तुम्ही जर एखाद्याला खूप जवळचं समजत असाल, पण काही गोष्टी मनातच ठेवत असाल, तर आज त्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोलण्याचा दिवस आहे. भावनांना भार एकट्याने वाहणं ही ताकद नाही, ती केवळ थकवा निर्माण करते. एखाद्या प्रिय व्यक्तीशी बोलताना जर तुम्हाला रडू आलं, भावनांचा बांध तुटला, तर त्यामुळे त्यात लाज तुम्हाला वाटू देऊ नका, कारण अशा क्षणांमध्ये खरं प्रेम आणि खरं नातं उलगडतं. माणसं तुम्हाला समजून घेतील, फक्त तुम्ही बोलायला हवं. कुंभ राशीच्या जातकांमध्ये एखादं वेगळं भावनिक सौंदर्य असतं. ते आपल्याला माणसावर प्रचंड प्रेम करतात, पण त्याची अभिव्यक्ती करायला कधी कमी पडतात. त्यामुळे आजचा दिवस आपल्याला तुमचं प्रेम श्रद्धांमध्ये उतरवण्याचं आहे. स्वप्न आणि अंतर्मन. आज तुम्ही दिवसाभरात एखाद्या गूढ स्वप्न बघू शकता. त्या स्वप्नांमध्ये कोणीतरी जुना मित्र, मृत नातेवाईक किंवा भूतकाळातलं एखादं दृश्य येऊ शकतं. हे स्वप्न काहीतरी सूचित करतं, एखादा संदेश घेऊन येतं. अशा वेळी डोळे उघडल्यानंतर त्या स्वप्नांवर विचार करा, त्या अर्थांचं विश्लेषण करा. मनातल्या आतल्या पातळीवर आज तुम्हाला एखादं सत्य गवसू शकतं. तुम्हाला वाटू शकतं की मीच खरंच आहे की हे करायचं आहे, ते नातं मला पुरेसं समाधान देतंय का, माझं स्वप्न कोणतं आहे. अशा प्रकारचे प्रश्न मनात येतील. त्याचं उत्तर तुम्हाला तुमचं अंतर्मन देईल. फक्त त्याला शांतपणे ऐकायला हवं. सर्जनशील भावना. कुंभ राशीचे लोक सर्जनशील असताना आजच्या दिवशी तुमच्या मनात एखादी कविता, गाणं, कथा किंवा चित्र येऊन शकतात. ही तुमची भावना आहे की कलेच्या रूपात बाहेर पडते. आजच्या दिवशी संगीत ऐकणं, पुस्तक वाचणं, चित्र रंगवणं हे तुमचं मन खूप शांत करेल. तुमच्या भावना ही केवळ तुमचं ओझं नाही, ती तुमची ऊर्जा आहे. तिचा सकारात्मक वापर केला तर ती तुमच्या आयुष्यात बदलून टाकेल. स्वतःच्या समजून घेणं. कधी भावनेला समजायला वेळ लागतो. आजचा दिवस स्वतःबरोबर एक वेळ घालवा. कुठे शांत कोपऱ्यात बसा, डोळे मिटा आणि फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक भावना मनात येईल, काही चांगल्या, काही खूप खोल, पण त्यांना परवानगी द्या, कारण भावना म्हणजे तुमचं अस्तित्व. स्वतःशी प्रामाणिक व्हा. जर रडायचं वाटत असेल तर रडा, जसं हवासं वाटत असेल तर हसा, कारण आज कुठलंही मुकुटा नको, फक्त स्वतःसारखे राहा. काय करायला तर भावनिक आरोग्य उत्तम राहील. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मोकळेपणाने बोला. जर मन खचलेलं असेल तर लिहा, भावनांना शब्द द्या. आज शांत ठिकाणी फिरायला जा, निसर्ग तुम्हाला उत्तर देईल. छान संगीत ऐका, ध्यान करा आणि गोंधळ टाळा. आत्मभान जपा. तुमचं मन खूप गूढ आणि चांगलं आहे, त्याला समजून घ्या. सारांश. कुंभ राशीच्या लोकांना त्यांच्या भावनांचं एक अद्भुत दर्शन होईल. जुन्या आठवणी जागे होतील. नात्यांमध्ये प्रामाणिकपणाची गरज जाणवेल
आणि स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद घडेल. तुमचं मन ही तुमची ताकद आहे. त्याला दुर्लक्ष करू नका. त्याच ऐका आणि त्याला समजून घ्या आणि त्याला व्यक्त होण्याची परवानगी द्या. भावना या काही अडथळा नाही, त्या एक प्रकारची दैवी शक्तीचं दर्शन आहे. आता आपण 8वं पाहणार आहोत प्रवासाबद्दल. कुंभ राशीचे लोक हे मूलतः स्वातंत्र्यप्रिय, जिज्ञासू आणि सतत नवीन अनुभवाची शोध घेणारे आहेत. त्यामुळे प्रवास हा त्यांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असतो. कारण प्रवासात त्यांना फक्त नवीन स्थळ पाहायला मिळत नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याची संधीही मिळते. त्यामुळे आजच्या दिवसाचा प्रवासही दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रहांची प्रवासावर परिणामात्मक करत स्थिती. त्यामुळे आजच्या दिवशी कुंभ राशीच्या प्रवासायोगात एक वेगळंच ग्रहसंचार घडत आहे. मंगळ 9व्या स्थानात आहे, तर गुरु 5व्या स्थानात आहे. हे दोन्ही ग्रह तुमच्या मानसिक प्रवासासोबतच शारीरिक प्रवासालाही त्यामुळे चालना देतात. जर तुम्ही प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस योजना आखण्यासाठी अत्यंत योग्य आहे. तसेच अचानक प्रवासाचे योगही तयार होत आहेत. चंद्राचा आजचा भ्रमण सुद्धा तुमच्या भाग्यस्थान मध्ये आहे. याचा अर्थ असा की आजचा प्रवास केवळ स्थळांपर्यंत मर्यादित राहणार नाही, तर तो तुमच्या भाग्यालाही चालना देईल. कधी कधी एक साधा प्रवास आपलं आयुष्य बदलवतो. तसाच काही अनुभव तुमच्या वाटेला आज येऊ शकतो. छोट्या मोठ्या प्रवासाचे संकेत. आज तुम्हाला लहानसा प्रवास करावा लागू शकतो. तो नातलगांकडे जाण्याचा असो, व्यावसायिक कामांसाठी असो की एखाद्या मुलाखतीसाठी. हा प्रवास अनपेक्षितपणे तुमच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण करेल. काही वेळा आपण ज्या ठिकाणी जातो तिथे उत्तर नसतात, पण त्या प्रवासात असतो अनुभव ज्यातून उत्तर मिळतात. काही कुंभ राशीचे लोक आज स्पिरिच्युअल ट्रॅव्हलची योजना करू शकतात, जसं की मंदिर जाणं, एखाद्या धार्मिक स्थळी जाणं किंवा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन मानसिक शांतता मिळवणं. अशा प्रकारचे प्रवास तुम्हाला केवळ विश्रांतीचे नाही, तर आतल्या प्रश्नांची उत्तरही देऊ शकतात. मानसिक प्रवास. कधी कधी प्रवास फक्त गाडीने किंवा विमानाने केला जात नाही, तो मनाने केला जातो. आजचा दिवस तसा आहे जिथे तुम्ही तुमच्या अंतर्मनाच्या चांगल्या प्रवासावर निघालात. त्यामुळे तुम्ही जुने अनुभव, विसरलेले सण, अपूर्ण राहिलेले स्वप्न हे सगळं आज पुन्हा मनात जागं होऊ शकतं. हा भावनिक प्रवास तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडवू शकतो. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जे प्रश्न स्वतःलाच विचारत होता, मी खऱ्या मार्गावर चालतोय का, माझ्या आयुष्य ध्येय काय, अशा प्रश्नांची उत्तरं आजच्या प्रवासात तुम्हाला मिळू शकतात. वाहन प्रवासात काळजी. जे जातक आज प्रत्यक्ष प्रवासाला निघतील त्यांनी थोडा काळजी घ्यावी. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा, विशेषतः जर तुम्ही लांबच्या प्रवासावर असाल. मंगळाच्या स्थानांमुळे कधीकधी गडबड होण्याची शक्यता असते. वाहनाची तपासणी करूनच प्रवासाला निघा. योग्य कागदपत्र, फोन चार्ज, इंधन आणि आवश्यक कागदपत्र बरोबर ठेवा. जर तुम्ही ट्रेन किंवा बसने प्रवासात करत असाल तर तिकिटांचे स्पष्टीकरण ठेवा आणि वेळेआधी पोहोचण्याचा प्रयत्न करा. कधी कधी आपण घाईमध्ये लहानशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्रास होतो. सहप्रवासी आणि नातेसंबंध. प्रवासात तुम्हाला काही नवीन माणसं भेटू शकतात. या व्यक्तींची झालेली ओळख पुढे जाऊन एक सुंदर नातं बनू शकते. मैत्री, व्यावसायिक संबंध किंवा एखादी सर्जनशील सहकार्य. कुंभ राशीचे लोक समाजप्रिय असले तरी त्यांनी निवडक माणसाची खोल नातं जोडलेले असाल. आजची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होण्याची शक्यता आहे. तसेच जर तुम्ही प्रिय व्यक्तीबरोबर प्रवास करत असाल तर आज तुमच्या नात्याला नवीन उंची मिळेल. एकत्र वेळ घालवणं, नवीन ठिकाणी फिरणं आणि मोकळेपणाने असणं, या सगळ्यांमुळे नातं अधिक घट्ट होईल. विदेश प्रवासाची शक्यता. कुंभ राशीच्या काही लोकांना आज परदेशाची प्रवासाचा विचार मनात येऊ शकतो. कदाचित कोणीतरी तुमच्याशी विदेशातील नोकरी, अभ्यास किंवा व्यवसायाबाबत बोलू शकतो. जर तुम्ही आधीच एखाद्या परदेशात प्रवासाच्या प्रक्रियेत असाल तर आज काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. गुरुग्रह 5व्या स्थानात असल्यामुळे शिक्षण, संशोधन किंवा विद्येच्या संदर्भात होणारे प्रवास अधिक लाभदायक ठरतील. तर तुम्ही परदेशी शिकण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आजचा दिवस योजना आखण्यासाठी योग्य आहे. एकांत आणि निसर्ग प्रवास. काही वेळा आपल्याला शांतता हवी असते, गर्दीपासून दूर, ताणतणाव दूर करायचा असतो. आज तुमच्या मनात असा एकांत प्रवास करण्याची तीव्र इच्छा जागृत होऊ शकते. समुद्रकिनारी, डोंगरामध्ये किंवा एखाद्या जंगलात जाऊन काही वेळ स्वतःशी राहणं हे आज तुमच्यासाठी थेरपीसारखं गमी वाहू शकतो. त्यामुळे तुमचं एक नैराश्य, जरा ताणतणाव किंवा मानसिक थकवा अनुभवत असाल
तर एक दिवसाचा सुद्धा छोटा प्रवास तुमचं मानसिक आरोग्य सुधारू शकतं. पुढच्या प्रवासाची योजना आज तुम्ही पुढील आठवड्यातील किंवा महिन्यातील प्रवासाची योजना आखून ठेवली असेल तर तुमचं मन आता एका जागी थांबण्यास तयार नाही. त्याला नवनवीनतेचे अनुभवांचा शोध आहे. तर तुमचं काम, बजेट किंवा जबाबदाऱ्यांच्या परवानगी देत असतील तर लवकरच एक लहान सहल किंवा मोठा प्रवास घडून येईल. आज प्रवासाच्या संदर्भात इंटरनेटवर माहिती पाहणं, हॉटेल शोधणं, टूर बुकिंग करणं हे सगळं अत्यंत फायदेशीर ठरेल. सारांश: कुंभ राशीच्या जातकांसाठी प्रवास म्हणजे केवळ स्थलांतर नाही, तर तो आत्मअन्वेषण, नवे अनुभव आणि आत्मशुद्धीचा एक सुंदर योग आहे. लहान असो वा मोठा, एक दिवसाचा असो वा सातत्यपूर्ण, आजचा प्रवास तुमचं मन हलवून टाकू शकतो. स्वतःशी नातं जोडणारं, नव्या संधीनं घेऊन येणारं आणि भाग्य उलगडणारा हा प्रवास तुमचं जीवन बदलू शकतो. आता आपण नवं पाहणार आहोत रंगांबद्दल. कुंभ राशीच्या लोकांना व्यक्तिमत्व हे कायमचे हटके आणि वैशिष्ट्यपूर्ण असतं. त्यांना नेहमी काहीतरी नवीन हवं असतं. विचारांमध्ये, कपड्यांमध्ये, आयुष्यातल्या दृष्टिकोनांमध्ये. अशा व्यक्तींसाठी रंग हा केवळ सौंदर्याचा भाग नसतो, तर तो त्यांच्या मनस्थितीवर, आत्मविश्वासावर आणि भविष्याच्या होणाऱ्या घटनांविरुद्ध परिणाम करणारा एक सूचक ठरतो. आजचा दिवस रंगाचा तुमच्या जीवनावर होणारा प्रभाव अधिक चांगला गहिरा आहे. रंगाचं ज्योतिषशास्त्रीय महत्त्व: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीच्या संबंधित काही विशिष्ट रंग असतात. हे रंग त्या राशीच्या ग्रह, तत्व आणि ऊर्जेशी सुसंगत असतात. कुंभ राशी ही शनी राशीच्या अधिपत्याखाली येते. त्यांनी हा स्थिरता, शिस्त आणि आत्मपरीक्षण यांचा प्रतिनिधी आहे. म्हणूनच या राशीचे नेहमीच रंग गडद निळा, करड्या छटा, बैंगनी किंवा पांढऱ्या रंगाचे असतात. त्यामुळे पण प्रत्येक दिवसात ग्रहबळ वेगळं असतं. म्हणूनच प्रत्येक दिवशी रंग बदलतो आणि तो रंग जर योग्य वेळेस वापरला गेला तर तुमच्या दिवसात नक्कीच सकारात्मक बदल घडतो. आजचा शुभ रंग आहे गडद निळा, डार्क ब्ल्यू. रोज तुमच्या आजच्या दिवशी सर्वात शुभ रंग आहे गडद निळा. हा रंग तुम्हाला आत्मविश्वास, स्पष्टता, शांतता आणि निर्णय क्षमता प्रदान करणार आहे. तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामाला समोर जात असाल, मग ते मुलाखत असो, व्यवसायातील निर्णय असो किंवा एखादं नवीन नातं असो, तर तुम्हाला गडद निळ्या रंगाचा वापर करणं व्यक्तिमत्व आणि अधिक ठळकेपणा समोर आणेल. गडद निळा पण हा शनीचा संबंधित असतो. शनी हा संत आणि आपल्याला पण निश्चितपणे देणारा ग्रह आहे. गडद निळ्या रंगाने शनीची कृपा वाढते असं मानलं जातं. त्यामुळे तुम्ही आज या रंगाचा वापर कपड्यात, वस्तूंमध्ये किंवा घराच्या सजावटीत केला तर तुम्हाला स्थिरता, समृद्धी आणि मानसिक शांतता लाभेल. कपड्यांमध्ये रंगाचा प्रभाव: जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा एखाद्या औपचारिक ठिकाणी तर गडद निळ्या रंगाचा शर्ट, ब्लेझर किंवा ड्रेस कोड वापरणे हे खूप फायदेशीर ठरेल. हा रंग प्रेझेन्स वाढवतो आणि तुम्हाला समोरच्याला नजरेत विश्वासार्ह व्यक्तीत बनवतो. जर तुमचा दिवस घरात जाणारा असेल तरीही निळ्या रंगाचे कपडे परिधान करणं मनात स्थैर्य आणि प्रसन्नता देईल. विशेषतः मानसिक थकवा, गोंधळ किंवा निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर हा रंग तुमचं मन एकाग्र ठेवतो. तुम्ही विद्यार्थ्यापासून व्यावसायिकापर्यंत कोणत्याही क्षेत्रात असाल तर हा रंग आज तुमचा सहकारी ठरेल. घरात रंगाचा उपयोग: फक्त कपड्यांमध्येच नव्हे तर घरातही गडद निळ्या रंगाचा उपयोग करावा. उदाहरणार्थ, पांढऱ्या भिंतीवर निळ्या रंग काढलेली एक फ्रेम, निळ्या रंगाचा कुशन किंवा पडदा, लाकडी फर्निचर, निळ्या शोपीस असे छोटे छोटे बदल तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतील. विशेषतः आज रात्रीच्या झोपेसाठी निळ्या रंगाची बेडशीट, पांघरूण किंवा उशीला वापर तुम्हाला एक चांगली झोप आणि ताजेतवाने देऊ शकतो. ध्यान, योग आणि मानसिक शांतीसाठी रंग: तुम्हाला जर ध्यानधारणा किंवा योग करत असाल तर गडद निळ्या रंगाच्या चटईवर बसून ध्यान केल्यास मन अधिक लवकर स्थिर होतं. या रंगाची तरंग लहरी मेंदूच्या छटा वेळेशी जुळतील. त्यामुळे मेंदू अधिक खोल विचार करत आणि भावनिक असमतोलन राखतो. त्यामुळे आज तुम्हाला जर मनात अस्थिरता, चिडचिड अथवा चिंता जाणवत असेल तर तुम्ही आज थोडे डोळे बंद करून या रंगाचा विचार करा, श्वास घ्या आणि बाहेर सोडा आणि निळा शांतता शरीरभर पसरते. आणि असे संकल्प करा की तुम्ही लगेचच बदल अनुभवाल. दागदागिने आणि ॲक्सेसरीजमध्ये रंग: आज निळ्या रंगाचा उपयोग फॅशनमध्येही करा. महिलांनी गडद निळ्या रंगाची साडी, चुडीदार, कानातले, बांगड्या किंवा पर्स वापरावी. पुरुषांनी निळ्या रंगाचा टाय, शर्ट किंवा घड्याळाच्या पट्ट्यांमध्ये निळ्या रंगाचा छटा असलेले ॲक्सेसरीज वापरा.
हे दिसायला छान तरी वाटेलच, पण त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती सकारात्मक ऊर्जा तयार करेल. तुमचा आत्मप्रकाश अधिक दिसून येईल आणि तुम्ही जिथे जाल तिथे तुम्ही उपस्थिती जाणवेल. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात रंगाचा वापर तुमच्या कामाच्या ठिकाणी, मग ते ऑफिसमध्ये असो, दुकान की असो किंवा तुमचं स्वतःचं छोटं ऑफिस, तिथे गडद निळ्या रंगाचा एक वापर सकारात्मक ठरेल. टेबलावर निळ्या रंगाचा पेन, डायरी, नोटपॅड किंवा एखादं लहानसं शोपीस ठेवा. त्यामुळे तुम्हाला कामात एकाग्रता आणि स्पष्टता मिळेल. जर तुमच्या व्यक्तीशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर गडद निळा रंग त्या दिवशीचे वातावरणात असावा. हा रंग निर्णय प्रक्रियेला आधार देतो आणि तुमचं मत अधिक प्रभावी बनवतो. निळ्या रंगाच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांवर एक नजर. निळा रंग हा केवळ सुंदर नाही तर खूप आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध आहे. त्यामुळे याचा संबंध विशुद्धता चक्रशी आहे, जे आपल्याला घशाजवळ असतं आणि संवाद, सृजनशीलता आणि सत्य बोलण्याशी संबंधित असतं. जर तुम्ही आज एखाद्या संभाषणामध्ये अडचणीत असाल किंवा तुमचं मत योग्यरित्या मांडायचं असेल तर गडद निळ्या रंगाचा उपयोग करून खूप फायदेशीर ठरेल. टाळायचे रंग कुठले? रंग आपल्याला आज कुठले टाळायचे आहेत? आजच्या दिवशी लाल रंग किंवा खूप तेजस्वी रंग टाळावेत. हे रंग तुम्हाला अस्थिर करू शकतात किंवा गरज नसताना आक्रमक बनवू शकतात. विशेषतः जर तुम्ही आधीच तणावाखाली असाल तर गरम रंगापासून दूर राहणं तुमच्यासाठी योग्य ठरेल. रंग आणि मनस्थितीशी तुम्हाला काय करायचं? जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल, गडद निळा शर्ट, ड्रेस घाला. जर तुम्हाला आज ध्यान करायचं असेल, निळ्या रंगाची चटई वस्त्र वापरा. जर तुम्हाला प्रेमात संवाद साधायचा असेल, निळा छोटासा गिफ्ट द्या. त्यामुळे जर तुम्हाला दिवसभर प्रयत्न करायचा असेल, ऑफिसात किंवा घरात निळा रंग समाविष्ट करा. अंतिम विचार. आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी निळ्या रंगाच्या स्पंदनांनी भरलेला आहे. हा रंग केवळ एक सौंदर्याचा घटक नाही, तो तुमच्या आजच्या दिवसात दिशा ठरणारा भागीदार आहे. तुम्ही गडद निळा रंग आत्मविश्वासाने स्वीकारलात तर तुमचं आयुष्य त्या रंगासारखं स्पष्ट, खोल आणि शुद्ध होईल. आता आपण 10वं पाहणार आहोत अंकांबद्दल. आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रांमध्ये दृष्टीने आज प्रत्येक अंकाची एक विशिष्ट ऊर्जा असते. त्या अंकाचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर, निर्णय प्रक्रियेवर आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर पडतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी एक विशिष्ट अंक तुमच्या जीवनात महत्त्वाचा ठरणार आहे. हा अंक तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरेल. आजचा लकी नंबर आहे 5. अंक 5चा ज्योतिषशास्त्रीय अर्थ. अंक 5 हा बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध ग्रह संप्रेषण, बुद्धिमत्ता आणि विचारशक्तीचा प्रतिनिधित्व आहे. बुधाचा प्रभाव असलेला अंक सर्व बाजूने सक्रिय असतो. हा अंक म्हणजे संवाद साधण्याची कला, नवे विचार, ताजेतवाने ऊर्जा आणि वेगवेगळ्या गोष्टीत नवनवीन प्रयोग करण्याची क्षमता. तुम्ही जर हा अंक तुमच्या जीवनात प्रकट केला तर तुम्हाला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता अधिक आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी अंक 5 म्हणजेच वेग, नव्या संधीचं स्वागत आणि भविष्याच्या नव्या दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. तुमच्या जीवनात या अंकाने आज महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अंक 5 आणि तुमच्या करिअरचे प्रोत्साहन. अंक 5 तुमच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव करू शकतो. जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर अंक 5 तुमचं मार्गदर्शन करेल. तुम्ही नव्या योजनेमध्ये सहभागी होणार असाल तर तुम्ही नवीन आणि ताज्या दृष्टिकोनातून विचार करण्याचा सक्षम असाल. अंक 5 तुम्हाला बिझनेस वर्ल्ड्समध्ये उंची गाठण्याचा संधी देतो. तुमच्या कार्यक्षेत्रातील सामाविक आणि समस्या त्वरित सोडवण्याची क्षमता तुमच्याकडे असेल. विशेषतः विक्री, मार्केटिंग आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये तुम्हाला हा एक अंक मदत करेल. आजचा तुम्हाला तुमच्या कामात नवीन आयाम दिसतील जे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतील. आज जर तुम्ही एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या व्यावसायिक निर्णयावर विचार करत असाल तर अंक 5चा प्रभाव तुमच्या बाजूला असेल. तुमच्या निर्णयांनी तुम्हाला यश प्राप्त होईल आणि कामाच्या वातावरणात तुम्ही ओळखी देखील मजबूत होईल. अंक 5 आणि व्यक्तिगत संबंध. तुमच्या व्यक्तिगत संबंधामध्ये अंक 5 आज महत्त्वपूर्ण ठरतो. हे अंक तुमच्यातील संवाद कौशल्य अधिक धार देईल. जोडीदार, कुटुंब आणि मित्रांशी तुमच्या संबंधामध्ये स्पष्टता आणण्याची वेळ येईल. जर तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये काही ताणतणाव असल्यास तर आज तुम्हाला शांतपणे आणि थोड्या सुसंवादाने तो दूर करणे शक्य होईल. अंक 5 तुमच्या भावनिक स्थितीला स्थिर करतो. त्यामुळे तुमच्या प्रेमाच्या आणि मित्रांच्या नात्यात तुम्हाला अधिक परिपूर्णता आणि समज मिळेल. आज तुमचं मन अधिक उघडे होईल आणि तुम्हाला तुमच्या भावनांना व्यक्त करण्याचं सक्षम व्हाल.
आज दिवस तुमच्या दृष्टिकोनाला सकारात्मक बदल घडवून आणेल. तुमच्या प्रेमसंबंधात आज विशेष लक्ष देणं महत्त्वाचं आहे. तुमच्या जोडीदारासोबत असलेला संवाद उघडा आणि स्पष्ट होईल. त्यामुळे तुमचं नातं अधिक घडद होईल आणि जे काही मुद्दे तुमच्या नात्यात होते त्यावर तुम्ही संवाद साधून सोडवू शकता. अंक 5 आणि तुमच्या दिनचर्येतील बदल. अंक 5 तुमच्यासाठी आज एक महत्त्वाचा दिवस बनवेल. तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी अधिक उत्साहाने आणि नवा दृष्टिकोन घेऊन कराल. तुम्ही नवीन काहीतरी शिकण्याची आणि एकाग्रतेने काम करण्याची प्रेरणा मिळवू शकता. तुम्ही आज तुमच्या रुटीनमध्ये काही नवीन बदल करू इच्छिता. तुम्ही तुमच्या घरातील व्यवस्था बदलू शकता. तुम्ही नवीन गोष्टी घेऊ शकता आणि किंवा या गोष्टीची आवश्यकता आहे त्या बदलाची विचार करू शकता. आजच्या दिवशी तुमच्या कामांमध्ये काही प्रमाणात गोंधळ असू शकतो, पण अंक 5 तुमचं मार्गदर्शन करून तुम्हाला समस्याचा योग्य वापर आणवेल. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत लहान मोठ्या बदलांचा तुमच्या मनावर सकारात्मक प्रभाव पडेल. काही वेळा मनाला निरंतर आणि स्थिर ठेवण्यासाठी तुम्हाला योग्य गोष्टी घेण्याची आवश्यकता असते आणि अंक 5 तुम्हाला ते समजून घेईल. अंक 5 आणि भाग्य. अंक 5 तुमच्या भाग्याशी जोडलेला आहे. त्याची ऊर्जा तुम्हाला नशिबाच्या कडेला पोहोचवेल. आज तुम्हाला काही अनपेक्षित चांगली बातमी मिळू शकते. कधी गोष्ट जी तुमच्या अनपेक्षित केली आहे त्यामुळे तुम्हाला आजचा मिळेल. तुम्हाला एखादी महत्त्वाची ओळख किंवा संधी मिळू शकते. कुंभ राशीच्या जातकांसाठी अंक 5 ही ऊर्जा भाग्याच्या कडेलाही विकसित करते. त्यामुळे तुमचं नशीब आजचं तुमच्या बाजूला आहे. तुम्ही केलेलं काम त्याचं फळ मिळवेल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. आज जर तुम्हाला लॉटरी, बक्षीस किंवा एखाद्या विशेष गोष्टींसाठी प्रत्यक्ष करण्याची संधी मिळतील तर ती संधी तुमच्यासाठी योग्य ठरेल. आज तुमचं नशीब तुमच्या संधीला साथ देईल. अंक 5 आणि आरोग्य. अंक 5 तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आज तुम्हाला अधिक ऊर्जा मिळेल आणि शारीरिक थकवा कमी होईल. तुम्ही मानसिकदृष्ट्या अधिक शांत आणि स्थिर राहाल आणि तुम्ही फिजिकल आणि मेंटल हेल्थबाबत सहज कराल. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहार आणि दिनचर्येत सुधारणा करण्याचा विचार करत असाल तर अंक 5 तुम्हाला योग्य दिशा दाखवेल आणि अंकाच्या प्रभावामुळे तुम्हाला मानसिक शांतता आणि शारीरिक ताजेपणा अनुभवायला मिळेल. अंक 5चा समर्पक वापर. आज तुमच्या जीवनात अंक 5चा प्रभाव घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला विचारपूर्वक आणि आत्मविश्वासाने पहा. ही संख्या तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमच्या जीवनातील संकटांना योग्य पद्धतीने तोंड देण्याची तुम्हाला सक्षम करेल. जर तुम्ही निर्णय घेण्याच्या स्थितीत असाल तर अंक 5चा मार्गदर्शन वापरा. या दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी अधिक फायदेशीर ठरू शकतात त्या स्वीकारा. तुम्ही जर लोकांशी संवाद साधताना संयम आणि स्पष्टपणे ठेवणं महत्त्वाचं आहे. आजचा लकी नंबर आहे 5. तुमच्या जीवनात एक नवा आणि सकारात्मक प्रभाव आणेल. याचा प्रभाव तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात अनुभवू शकता आणि नक्कीच तुमचा यश मिळवू शकता. आता आपण 11वं पाहणार आहोत जे शेवटचं आहे रत्नांबद्दल. ज्योतिषशास्त्रात रत्नांचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्रत्येक ग्रहाशी संबंधित एक विशिष्ट रत्न असतो जो त्या प्रत्येक ग्रहाच्या सकारात्मक प्रभावाला वाढवतो. तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की रत्नाच्या योग्य वापराने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात आणि आज कुंभ राशीसाठी एक विशेष रत्न तुमच्या जीवनात सकारात्मक आणू शकतो आणि हा रत्न आहे पन्ना. पन्ना रत्नाचा ज्योतिषशास्त्रीयचा अर्थ. पन्ना रत्न बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध ग्रह संवाद, बुद्धिमत्ता, विचारशक्ती आणि व्यावसायिक क्षेत्रात निगडीत आहे. याचे प्रभाव अत्यंत सकारात्मक असतात. विशेषतः एखाद्याच्या करिअरमध्ये, शैक्षणिक क्षेत्रात आणि मानसिक स्थितीत पन्ना रत्न घालणे म्हणजेच बुध ग्रहाची कृपा मिळवणे. पन्ना रत्न तुमच्यातील सर्जनशीलता जागृत करतो, तुमचे निर्णय घेण्याचे कौशल्य वाढतो, तुमच्या संवाद कौशल्याला धार देतो. आज पन्ना रत्न तुमच्यासाठी शुभसंजीवनी ठरणार आहे. मला या रत्नाच्या प्रभावामुळे शांती, मानसिक स्पष्टता आणि बिझनेस वर्कमध्ये प्रगती मिळेल. पन्ना रत्न आणि तुमच्या करिअरमध्ये मार्गदर्शन. अंक 5 प्रमाणेच पन्ना रत्न देखील तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण निभावू शकतील. त्यामुळे जर तुम्ही व्यवसाय किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करत असाल तर तुम्ही या रत्नाच्या प्रभावामुळे तुम्हाला अधिक वेगाने आणि अधिक यशस्वी निर्णय घेण्यात येतील. त्यामुळे तुम्ही जर या पन्ना रत्नाचे बुध ग्रहाशी संबंधित तुम्हाला काही मिळवायचे असतील तर तुम्हाला कामाच्या ठिकाणी क्षेत्रात नवे दृष्टिकोन, विचारशक्ती आणि यश प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला नवे मार्ग आणि नव्या संधी मिळू शकतात. जर तुम्ही खूप दिवसांपासून
एखाद्या महत्त्वाच्या करिअरमध्ये निर्णयावर विचार करत असाल तर पन्नारत्न तुम्हाला त्या निर्णयावर स्पष्टता देईल. तुम्ही जो व्यवसाय करत आहात त्यात पन्नारत्नाची मदत तुम्हाला तुमच्या स्पर्धाशी एक पाऊल पुढे नेईल. तुम्हाला आपल्या कामातील धोके ओळखण्याची आणि त्यातून वाचण्याची क्षमता मिळेल. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या व्यवसायात नवीन पाऊल उचलायचं ठरवलं असेल तर पन्नारत्न तुमचं मार्गदर्शन करेल. पन्नारत्न आणि तुमचे संवाद कौशल्य. पन्नारत्न तुमच्या संवादाची कला शिकवेल. जोडीदार, मित्र, सहकारी यांच्याशी संवाद साधा आणि आज अतिशय प्रभावी होईल. तुम्हाला तुमच्या मनातील विचार व्यवस्थित मांडता येतील आणि तुमचा आवाज प्रभावी होईल. तुम्हाला एक विचारशील आणि मॅच्युअर व्यक्ती मानून मिळेल. तुम्ही कुंभ राशीच्या जातकांसाठी पन्नारत्न संवादाच्या क्षेत्रात नवा आयाम आणेल. तुम्हाला तुमच्या मनाच्या गोंधळामुळे होणाऱ्या समस्यापासून दिलासा मिळेल. तुम्ही अधिक मोकळ्या मनाने आपली भावना व्यक्त कराल. यामुळे तुमचं नातं अधिक प्रगतशील होईल आणि तुम्हाला तुमच्या घरांशी अधिक घनिष्ठ संबंध साधता येतील. तुमचं कोणतेही शंका किंवा समभ्र असेल यार पन्नारत्न हे ते दूर करेल आणि तुमच्या संबंधामध्ये योग्य दिशा आणेल. आणि तुमचे जे विशेष संवाद साधणे आणि शंकाची स्पष्टपणा शोधणे हे महत्त्वाचे ठरणार आहे. पन्नारत्न आणि मानसिक स्थिती. पन्नारत्न मानसिक स्थितीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आज तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहील. तुमचं मन शांत, स्थिर आणि सकारात्मक राहील. कुठेही तुमच्यावर ताण येत असेल तर पन्नारत्न तुम्हाला योग्य टाळायला मदत करेल. तुम्हाला त्यामुळे तणाव कमी आणि चिंता कमी होईल. तुम्ही जर आपल्या जीवनातील कोणत्याही गोष्टीमुळे अस्वस्थ असाल तर या रत्नाच्या प्रभावामुळे तुम्हाला शांतता आणि समाधान मिळेल. तुमचं मन एकाग्र होईल. तुम्ही आपल्या कुटुंबाशी, मित्रांशी आणि सहकाऱ्यांशी अधिक चांगलं संवादाने प्रकाश साधू शकता. पन्नारत्न तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याशी जोडण्यास मदत करेल. तुम्ही आपल्याला गहिऱ्या विचारांसोबत स्मरण करू शकतात आणि आतल्या आवाजाला ऐकून निर्णय घेऊ शकाल. पन्नारत्न आणि व्यक्तित्व व्यावसायिक यश. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या व्यवसायासाठी विचार करत असाल तर पन्नारत्न तुमच्या आवश्यक मार्गदर्शन देईल. या रत्नामुळे तुमचा दृष्टिकोन क्लिअर होईल. तुम्ही एखादी योजना सुरू करण्यास इच्छुक असाल तर पन्नारत्न त्यात तुम्हाला यश देईल. आजच्या दिवशी पन्नारत्न तुमचं लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल. तुम्ही त्याद्वारे नव्या संधी प्राप्त करू शकता. त्या संधीचा उपयोग करून तुमचं भविष्य निश्चित करू शकता. तुमच्या व्यवसायातील काही अडचणी सहजपणे दूर होतील आणि तुम्हाला नवा आत्मविश्वास मिळेल. जर तुम्ही काही मोठं प्रोजेक्ट सुरू करत असाल तर पन्नारत्न तुमचं मार्गदर्शन योग्य दिशा दाखवेल. पन्नारत्न आणि जीवनातील सकारात्मक बदल. पन्नारत्न तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची क्षमता देईल. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधू शकाल. तुमचे निर्णय अधिक विचारशील आणि सुसंगत होतील. तुम्ही आत्मविश्वासाने जीवनातील निर्णय घेऊ शकाल आणि तुमचं आयुष्य अधिक रंगबिरंगी होईल. तुम्ही जर एखादी गोष्ट घ्यायची किंवा बदल घडवायचे असतील तर पन्नारत्न तुमचं मार्गदर्शन आणि साहस वाढवेल. ज्यामुळे तुम्हाला जीवनात सुरुवातीपासूनच एक नवा आकाश मिळेल. पन्नारत्न आणि प्रेमसंबंध. पन्नारत्न तुमच्या प्रेमसंबंधात देखील एक नवीन दिशा देईल. तुमचे प्रेमसंबंध अधिक प्रगतीचे होऊ शकतात. तुमच्यातील संवाद कौशल्य अधिक प्रगल्भ होईल आणि तुमच्या प्रेमातील तुमच्या भावना अधिक प्रभावीपणे समजून घेता येतील. जर तुमचं नातं तणावपूर्ण असेल तर पन्नारत्न तुम्हाला आपला दृष्टिकोन बदलण्याचा मदत करेल. यामुळे तुमचं नातं शांत, समजूतदार आणि प्रेमळ होईल आणि तुमचं नवा एक आनंदी अध्याय सुरू होऊ शकतो. आजचं लकी जेम पन्नारत्न तुमच्या जीवनातील चमत्कारिक बदल आणण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्याच्या प्रभावामुळे तुम्हाला मानसिक शांती, व्यावसायिक यश, प्रेमातील समृद्धी आणि नवीन दिशा मिळेल. तुम्हाला आज पन्नारत्न धारण करण्याचा विचार करावा लागेल. तुम्हाला या रत्नाची सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात अनुभवायला मिळेल. तर मित्रांनो, आजचं राशी भविष्य इथे संपतं. पण लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. कारण दररोज आपण इथेच एकत्र भेटणार आहोत स्वप्नांकडून यशाकडे वाटचाल करण्यासाठी. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या या ज्ञानगुरू चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.